हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरद्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुर्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमं श्रीचैतन्येश्वरम्। वृंदावनातील सहा गोस्वामींना समर्पण। षडगोस्वामी अष्टक श्लोक नंबर 2। नाना शास्त्र विचारनायक निपुनो सद्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्यकरो। राधा कृष्ण पदारविंद भजन नंदेन मत्कालिको वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको। श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, श्रीजी गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे सहा गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते। ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमय सेवेत रममाण असत। हरे कृष्णा। एक मिनिट। तर भक्तिरसामृत सिंधू दोन प्रकारच्या विधी आपल्याला सांगितलेल्या आहेत। एक तर पंचरात्री की विधी आणि एक भागवत विधी। पंचरात्री की विधी ज्यामध्ये आपण भगवंतांच्या पूजा करणे, अर्चना करणे, मंदिराची स्थापना करणे,
तर या सर्व विधी मंदिराला, भगवंताला, अर्चा विग्रहाला केंद्रबिंदू ठेवून ज्या केल्या जातात, तर त्या पंचरात्र विधी आहे. आणि भागवत विधी भागवत विधी म्हणजे ज्यामध्ये नामस्मरण, गीता भागवत अध्ययन, अ, तर ज्यामध्ये जास्त करून प्रचाराचं महत्व सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तर आचार्यांनी आपल्याला दोन्ही पण विधी सांगितलेले आहेत. पंचरात्री की विधी ह्याचा उद्देश आहे कधी भगवंताला न विसरणे. आणि भागवत विधी आहे ज्याचा उद्देश आहे नेहमी भगवंताला स्मरण करणे. तर आपल्याला माहिती आहे सूत्र, आपलं भक्तीचं सूत्र काय आहे? ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. सतत भगवंतांचं स्मरण करा आणि कधी भगवंताला विसरू नये. तर यासाठी दोन्ही विधी आपल्याला परफेक्टली सांगितलेल्या आहेत आपल्या आचार्यांनी. भागवत विधी आणि पंचरात्रिक विधी. पंचरात्रिक विधी ज्याद्वारे आपण येन केन प्रकारेनं, कशा ना कशा प्रकारे आपलं मन भगवंताशी विलीन राहील, ज्याद्वारे आपण भगवंताला विसरणार नाही. आता भोग, रोज 6 वेळेस भगवंताला भोग दाखवला जातो. तर पुजारी जे असतात, तर ते भोग बनवणे, भोग बनवला का नाही ते बघणे, बनवलं नसेल तर लवकर लवकर ते बनवणे, आणि तो योग्य म्हणजे तो योग्य मार्गे अम, त्याची एक, प्रत्येकाची एक पद्धती आहे की कसं, कुठली वाटी कुठे ठेवायची. स्वीट असेल, नमकीन असेल, ते भाजी असेल, पुरी असेल, सगळं काही वेगळं. तर अशा प्रकारे तर आणि त्यामुळं मग, आणि नंतर मग आरती. आरतीमध्ये पण भगवंताचं कधीच विस्मरण होणारच नाही, कारण आरती करायची आहे. मग आरतीसाठी काय काय लागतं, काही कमी जास्त नाही आहे ना, हे सर्व बघणं. तर येणं केनं प्रकारे ना स्मरण भगवंताचं राहील, म्हणजे कधी आपण भगवंत विसरणार नाही. आणि भागवत विधी काय आहे? तर भगवंताबद्दलच सर्व ज्ञान आहे. भागवत म्हणजे काय? भगवंत आणि भगवंताच्या भक्तांचं देवाणघेवाण. भगवद्गीता म्हणजे काय? भगवंताची वाक्य आहेत. प्रचार करणे, नामस्मरण करणे, तर हे पण जीवदया, ते आपण जसं आता आपण या महिन्यामध्ये ग्रंथ वितरण करत आहोत, हे सर्व भागवत विधी आहे. भागवत विधी म्हणजे काय? आता आपण जसं गीता देतोय, तर गीता देतोय म्हणजे भगवंत आहेत, साक्षात भगवंताला त्यांच्या घरात स्थापना करतोय. नामस्मरण करतोय, तर नामस्मरण कुणाचं करतोय? भगवंताचं करतोय. तर नेहमी भगवंताचं स्मरण राहील आणि कधी भगवंताचं विसरणार नाही, हे साठी पंचरात्रिक विधी आहे. तर अशा प्रकारे हे भक्तीच्या दोन विधी आपण पालन करतो. तर काल आपण बघितलं कशा प्रकारे आत्मनिवेदन, दास्यभाव, सख्यभाव, आत्मनिवेदन आणि सर्वात प्रिय वस्तू भगवंतांना अर्पण केली पाहिजे. कृष्णाच्या संतुष्टीकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे, शरणागत होणे आणि तुळशीसारख्या पवित्र वृक्षाची सेवा करणे. तर तर अशा प्रकारे आपण आता 53 अंग आपण बघितलेले आहेत. आता 54व्या अंगामध्ये आपण आज प्रवेश करणार आहोत. दिव्य सेवेची अधिक अंगे, अध्याय 12. त्यामध्ये वैदिक शास्त्रांचे श्रवण. आपण श्रवण बघितलं होतं, पण आता इथे पुन्हा एकदा वैदिक शास्त्रांचे श्रवण म्हणून आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण बघूया. तर हा, येस, प्रशांत ब्रो आलेत का? हो हो आहेत ना. येस आहेत प्रशांत. आहेत. संध्या वाटत वाटतो. हरे कृष्ण गुरुजी. वैदिक शास्त्रांचे श्रवण. श्रील रूप गोस्वामींचे असे म्हणणे आहे की भक्तिमय सेवेत सहाय्य करणारे किंवा त्याविषयी ज्ञान देणारे कोणतेही पुस्तक वैदिक शास्त्र समजले पाहिजे. श्रील मध्वाचार्यानंही असे म्हटले आहे की वैदिक शास्त्रे म्हणजे रामायण, महाभारत, पुराणे, उपनिषदे, वेदांत यांच्यासारखे ग्रंथ किंवा या ग्रंथांचे प्रमाण म्हणून लिहिले गेलेले अन्य ग्रंथ होत. स्कंद पुराणात खालील विधान ओळखते. वैष्णव भक्तिमय सेवेचे अनुशीलन करणारे ग्रंथ नेहमी वाचणारा मनुष्य मानवी समाजात सदोसदित गौरवान्वित होतो आणि निश्चितच भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होत असतात. जो मनुष्य असे ग्रंथ अतिशय काळजीपूर्वक आपल्या घरी ठेवतो आणि त्यांना नम्र प्रणाम करतो,
तो सर्व पापातून मुक्त होतो आणि शेवटी देवी देवतांकरिता सुद्धा पूजनीय ठरतो. नारद मुनींना उद्देशून असेही म्हटले गेले आहे, प्रिय नारद, जो मनुष्य वैष्णव वाङ्मय रचना करतो आणि असे वाङ्मय आपल्या घरात ठेवतो, त्याच्या घरात जणू भगवान नारायणच निवास करीत असतात. श्रीमद भागवतातील 12.13.15 या श्लोकात असे म्हटले आहे की श्रीमद भागवतात महापुराण हे अखिल वेदांत तत्वज्ञानाचे सार आहे. जो मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे श्रीमद भागवताचे वाचन करण्यास आसक्त होतो, त्याला इतर कोणत्याही ग्रंथाचे वाचन करण्याची रुची राहू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्याने श्रीमद भागवताचे वाचन करून मिळालेला दिव्य आनंद चाकलेला आहे, तो इतर भौतिक वाङ्मयाने कधीही संतुष्ट होऊ शकणार नाही. हरे कृष्ण गुरुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद. तर वैदिक शास्त्रांचे श्रवण. तर बर्मामध्ये एक मंदिर आहे, तर तिथं विग्रह म्हणजे भागवत आहे. भागवताची पूजा केली जाते, कारण भागवत हे भगवंतापेक्षा अभिन्न आहे. तर आपले आचार्य पण सांगतात, जर कधी आपल्याकडे फोटो नसेल तर आपण भागवताला पण आपण ऑफरिंग करू शकतो, कारण शास्त्र हे भगवंतापेक्षा अभिन्न आहे. तर स्कंद पुराणामध्ये सांगितलं, असं आता माझी वाचलं, वैष्णव भक्तिमय सेवेचे अनुशीलन करणारे ग्रंथ नेहमी वाचणारा मनुष्य मानवी समाजात सदोदित गौरवान्वित होतो. निश्चितच भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होतात. तर श्रीमद भागवत जे आहे, तर ते खास करून वेदांत तत्वाचे सार आहे. भागवतामध्ये 50 पेक्षा अधिक वेगवेगळे विषय त्यांची चर्चा केलेली आहे. भगवंताचं प्रेम कशा प्रकारे विकसित होईल, तर त्या आता तो उद्देश भागवताचा आहे. प्रभुपाद सांगायचे, सगळ्यात प्रामाणिक आणि सगळ्यात ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे एक ज्याला प्रमाणित जे शास्त्र आहे, तर ते श्रीमद भागवत आहे. तर त्यामुळे श्रीमद भागवताचं नित्यम भागवत सेवा सांगितलेलं आहे. प्रभुपादांच्या कृपेने आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये रोज भागवताचं वाचन आणि त्यावर आधारित भागवताचा प्रवचन होत असते. जो मनुष्य कोणत्या कोणत्या प्रकारे श्रीमद भागवताचे वाचन करण्यात आसक्त होतो, त्याला इतर कोणतेही ग्रंथ वाचन करण्याची रुची राहू शकत नाही. दुसऱ्या शब्दात, ज्याने भागवताचे वाचन करून मिळालेला दिव्य आनंद साकला आहे, तो इतर भौतिक वाङ्मयाने कधीही संतुष्ट होऊ शकणार नाही. तर त्यामुळे ऍक्च्युली श्रीमद भागवतामध्ये एवढं सुंदर तत्व दिलेलं आहे. आणि खास करून आपले जे आचार्य, आपले जे महाजन होऊन गेले, 12 महाजन, तर त्यांचं सुंदर जीवन भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळं जसं बली महाराज, प्रल्हाद महाराज, त्याचबरोबर व्यासदेव, शुकदेव गोस्वामी, तर त्यामुळं या सर्व महाजनांचं जीवन कसं होतं आणि त्यातून आपण काय प्रेरणा घ्यायची, तर त्याचा सुंदर अभ्यास आपल्याला भागवतामध्ये मिळणार आहे. त्यामुळे भगवद्गीता हे बेस आहे, म्हणजे पाया आहे. आणि भगवद्गीता संपते तिथे भागवत चालू होतं, कारण गीतेमध्ये भगवंतांनी खूप तत्व दिलेले आहेत आणि भागवतामध्ये कशा प्रकारे हे ज्ञान भक्तांनी त्यांच्या जीवनामध्ये पालन केलंय, तर त्याचं गूढ आपल्याला मिळणार आहे. तर भक्तिशास्त्रीनंतर भक्तिवैभव असते. भक्तिवैभवमध्ये आपण पहिले 6 स्कंद बघत असतो.
भक्तिवेदांमध्ये 7 ते 12 स्कंद बघत असतो. आणि त्यानंतर भक्ती सार्वभौम, त्याच्यामध्ये चैतन्य चरितामृतचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे लेवल सर्व प्रभुपादांनी लिहून दिलेली आहे. तर सर्वात प्रथम जो भक्त येतो, नवशिका भक्त, तर तो हळूहळू हळूहळू छोटे छोटे ग्रंथ वाचत वाचत मग भक्तिशास्त्रीच्या लेवलला येतो. भक्तिशास्त्री झाल्यानंतर मग भक्तिवैभव, ज्यामध्ये भागवताचे पहिले 6 स्कंदाचा सखोल अभ्यास केला जातो. आणि त्यानंतर भक्ती वेदांत, ज्याच्यामध्ये 7 ते 12 स्कंदांचा सखोल अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानंतर आहे भक्ती सार्वभौम, ज्याच्यामध्ये चैतन्य चरितामृतचा सुंदर डिटेलमध्ये अभ्यास केला जातो. अशा प्रकारे आपण हे ट्रेनिंग दिलेली आहे. ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. तर प्रभुपाद सांगायचे, जसं भौतिक जगामध्ये कुठलीही गोष्ट करायला ट्रेनिंग दिली जाते. जॉब करायचा असेल तर पहिले 3 महिने ट्रेनिंग दिली जाते, त्याला ट्रेनिंग म्हणतात. त्याचबरोबर मिलिटरीमध्ये जॉईन करायचं असेल तर पहिले ट्रेनिंग दिली जाते. तर कुठलीही गोष्ट चालू करताना नवीन, त्याला एक प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये पण ही सुंदर ट्रेनिंग आहे, आणि ज्यामध्ये आपण हे वैदिक शास्त्र सखोलतेने आपण अभ्यास करताय. तर खास करून गीता भागवत हे खूप महत्वाचे शास्त्र सांगितलेले आहेत. आणि त्यामुळंच भागवताबद्दल हे भागवतामध्येच वर्णन केलेलं आहे. कसं भागवत हे सर्व वैदिक तत्वांचं सार आहे. त्यामुळं आपण वेळ काढून गीता भागवत वाचणं पाहिजे, आणि आपल्या जीवनामध्ये भक्तिमय प्रेरणा घेतली पाहिजे. कारण या ग्रंथामध्ये सर्व काही गूढ दिलेलं आहे. तर आणि रोज वाचन केलं पाहिजे. तर ते खूप आपल्याला भक्तीला पोषक राहणार आहे. तर 54 झाले, आता 55. मथुरा निवास. परशुराम म्हणे वाचू. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. मथुरा निवास. वराह पुराणात मथुरा नगरीमध्ये निवास करण्याची स्तुती केलेली आहे. भगवान वराहदेव पृथ्वीवरील मनुष्यांना उद्देशून म्हणतात, जो मनुष्य मथुरा मंडळ सोडून इतर कोणत्याही स्थानाकडे आकर्षित होतो, तो निश्चितच माझ्या मायाशक्तीच्या बंधनात पडतो. ब्रह्मांड पुराणात असे म्हटले आहे की तिन्ही जगातील तिन्ही जगतातील तीर्थस्थानांना भेट देण्याची पुण्याई मथुरेच्या पवित्र भूमीला केवळ स्पर्श केल्याने मिळू शकते. अनेक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मथुरा मंडळास स्पर्श केल्याने किंवा मथुरा मंडळाविषयी स्मरण, श्रवण, स्तुती, इच्छा किंवा दर्शन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हरे कृष्ण. वैष्णव सेवा. पद्मपुराणात वैष्णवांची सेवा करणे. हरे कृष्ण. थांबा. हरे कृष्ण. तर इथे आपण बघत आहोत, मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं कशा प्रकारे वैदिक शास्त्रांचे श्रवण, त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे आपण तर ऍक्च्युली जे शास्त्र आहेत ते एक सेवारूपी आपण त्याचा आपण अभ्यास करत आहे, सेवा म्हणून. जे शास्त्र एक प्रामाणिक पद्धती भक्तिमय सेवा करण्यासाठी देते, तर ते ते आपल्याला साक्षात्कार शास्त्र करू शकतं. तर 3 प्रकारचे आपण शास्त्राची सेवा आहे. एक तर आपल्या बुद्धीद्वारे, दुसरं आहे चांगलं वाचन करून, चांगलं लिहून, आणि ते लिहिले. तर 3 प्रकार आपण सेवा. आवाज नाही येत आहे प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी आवाज येत नाहीये.
हरे कृष्णा. आवाज बंद आहे का? हरे नेटचा कृष्णा. प्रॉब्लेम आला पाहिजे तिथं. अच्छा अच्छा अच्छा. हरे कृष्णा. थोडं इथे त्याचा कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, तर मी मोबाईलवर लावले पुन्हा एकदा. हरे कृष्ण. तर तर मी आपण बघत होतो. झालं का? हं. तर 3 प्रकारची सेवा आपण सांगत होतो. कशा प्रकारे आपण भागवताची किंवा वैदिक शास्त्रांची आपल्या बुद्धीद्वारे आपण भागवताचं अध्ययन करणे, त्याचे चांगल्या नोट्स बनवणे. कारण बुद्धीला जेव्हा आपण जसं पेन्सिल आहे, पेन्सिलला मुलं शाळेमध्ये काय करतात, शार्प करतात, त्याला नोक करतात. तसंच आपल्या ज्ञानाद्वारे आपण बुद्धीला तीक्ष्ण बनवायचं आहे. तर त्याद्वारे आपण आपल्या बुद्धीला शुद्ध करत आहे. तर बुद्धीला शुद्ध करण्यासाठी शास्त्रांचं अध्ययन करणे हे खूप महत्वाचं आहे. तर खास करून आपले चैतन्य महाप्रभू सांगायचे की शास्त्र वाचण्यासाठी आपण कधी आळस नाही केला पाहिजे. शास्त्र वाचण्यासाठी आळस नाही केला पाहिजे. आपण शास्त्राद्वारे आपले जे आपली जी पद्धती आहे, तर त्या आपले आचार्यांनी दिलेले शिकवण ती आपल्याला समजायची आहे. तर त्यामुळं हे शास्त्र अध्ययन करणे. दुसरं आहे ग्रंथांची रचना करणे. ग्रंथांची रचना करून त्या ग्रंथांना टिकून ठेवणे. जसं आचार्यांनी एवढे सुंदर ग्रंथ लिहिले, आपले 6 गोस्वामी, आणि त्यानंतर त्या ग्रंथाचं आपल्या सर्वांसाठी त्यांनी आज पण उपलब्ध करून दिलेले आहेत. तर त्यांच्यामुळेच आज आपल्याला हे सर्व ग्रंथ मिळत आहेत. तर ती पण एक मोठी सेवा आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांची पूजा करणे. जसं भगवंताची आपण पूजा करतो, तसं आरच्या विग्रहांची पूजा करणे. तर अशा प्रकारे तर श्रीमद भागवत, जसं आपण वाचलं की सर्व वेदांचं सार आहे, अशा प्रकारे श्रीमद भागवत. त्याच्यानंतर आपण मथुरा निवास. तर कशा प्रकारे मथुरामध्ये राहणे, मथुरा वृंदावन हे खूप पवित्र स्थान सांगितलेलं आहे. त्याचं फक्त स्मरण करून, श्रवण करून, स्तुती करून, इच्छा करून किंवा दर्शन करून पण मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर त्यामुळं बरेच आचार्य लोक आपले काय करतात की रोज स्मरण करतात, मथुरा वृंदावनचा वास करतात, मानसिक वास. बऱ्याच वेळेस धामामध्ये जाणं शक्य नाहीये, तर तेव्हा आपण मानसिक वास करू शकतो, ज्याद्वारे आपण मनामध्ये सर्व जे ठिकाण आपण यात्रेमध्ये बघितलेले आहेत, तर त्या ठिकाणांचं महत्व, त्या ठिकाणचं स्मरण पण आपल्याला खूप ऍक्च्युली मनाला चांगली एक स्वच्छ करू शकतं आणि या भौतिक जगाच्या प्रलोभनापासून आपण वरती उचलू शकतो. त्यामुळं वरापुराणमध्ये पण सांगितलंय तशा प्रकारे या भौतिक, खास करून जे मायाशक्तीच्या बंधनातून आपण बाहेर निघण्यासाठी हे किती महत्वपूर्ण आहे. आणि ब्रह्मांड पुराणामध्ये पण त्याचं वर्णन. तर त्या प्रकारे, अशा प्रकारे आपण बघितलं
4 ठिकाणी या मथुरा निवासचं वर्णन केलेलं आहे. एक तर 7वा जो आयटम आपण बघितला, 7वा अंग, पहिल्या ह्याच्यामध्ये 7व्या अंगामध्ये सांगितलंय आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पवित्र ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं एक मथुरा वास. त्याच्यानंतर 48व्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं कशा प्रकारे आपण भगवान विष्णूच्या मंदिराची आपण भेट दिली पाहिजे. तर त्यामध्ये उदाहरण म्हणून मथुरा पण सांगितलं होतं. आणि आता 55 जो आयटम आहे, 55चा अंग आहे, त्याच्यामध्ये पण सांगितलं मथुरा निवास. आणि शेवटी जे महत्वाचे 5 अंग आहेत, सगळ्यात शेवटी 61, 62, 63, 64 आणि 60 ते 64 जे 5 आयटम आहेत, 5 अंग आहेत, ते सगळ्यात महत्वाचे अंग आहेत. त्यांनी सर्व जे 64 सांगितले त्यामध्ये 5 शेवटचे सगळ्यात महत्वाचे म्हणून सांगितले. तर त्याच्यामध्ये पण एक मथुरा वासचा एक अंग आहे. तर त्याच्यामध्ये पण सांगितलंय कशा प्रकारे आपली भावभक्ती वाढवण्यासाठी मथुरा वास करणे खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे मथुरा वास. तर मी सांगितल्याप्रमाणे रोज म्हणजे नेहमी मथुराला जाणं किंवा वृंदावनला जाणं किंवा धामामध्ये जाणं सगळ्यांना शक्य नसते. तर त्यामुळं आपण आपल्या घराला धाम बनवलं पाहिजे. घरामध्ये भगवंताचं घर आहे, मी भगवंताचा आहे आणि मी माझं जे काही नातेवाईक आहे ते सर्व भगवंत आहेत. या भावनेने आपलं जीवन जगणं आणि केंद्रबिंदू भगवंताला ठेवणं मग आपलं घरच धाम होऊन जातं, पवित्र धाम. तर त्यासाठी जसं मी मागे पण सांगितलं, आपले श्रीमान राधेश्याम प्रभू सांगतात की गृहस्थ जीवनामध्ये आपण 6 दिवस आपलं घर मंदिर बनवलं पाहिजे आणि 7वा दिवस मंदिराला घर बनवलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण भक्तांचा संग घेणे आणि जे जीवात्मा लोक आहेत, जे बाकीचे जीव आहेत, त्यांना आपल्या घरी बोलून त्यांची सेवा करणे, तर हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपली प्रचाराची मोहीम आहे. आपलं भागवत विधी आहे. तर भागवत विधीमध्ये हा खूप महत्वाचा घटक आहे, ज्यामध्ये आपण या मूळ अंगाला आपण पालन केलं जातं. अशा प्रकारे हे आहे मथुरा निवास. नंतर आहे वैष्णव सेवा. यस प्रभू, वैष्णव सेवा. संतुष्ट प्रभू होता. वाचा प्रभू. हो वाचा. हा वाचा. रामानंद प्रभू बोलतोय, वाचो. हा वाचा ना. हरे कृष्ण. वैष्णव सेवा. पाद्य पुराणात वैष्णवांची सेवा करण्याविषयी एक अतिशय सुंदर वचन आढळतं. या शास्त्रामध्ये भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, श्री पार्वती, आराधना करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण या अनेक मार्गामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची आराधना सर्वश्रेष्ठ समजली जाते. तथापि भगवंताच्या आराधनापेक्षाही भगवंताच्या भक्ताची आराधना अधिक श्रेष्ठ समजली जाते. अशाच प्रकारचे एक वचन श्रीमद भागवतातील 3.7.19 या श्लोकात दिले आहे. मी भक्ताचा प्रामाणिक दास होऊ इच्छितो, कारण त्यांची सेवा केल्यामुळे भगवंत चरणारविंदाची शुद्ध भक्तिमय सेवा करणे सुलभ होत असते. भगवंताची सेवा दुःखमय संसारिक कलेशाचा नाश करीत असते आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी गाढ भक्तिमय प्रेम उदित करीत असते. स्कंद पुराणातही असे म्हटले आहे, ज्याच्या शरीरावर पंख, शंख, चक्र, गदा आणि पाद्य याचे चिन्ह असलेला तिलक आहे, जे आपल्याला मस्तकावर तुळशी धारण करतात आणि ज्याचे देह गोपीचंदाने सदैव सुशोभित असतात, त्यांचे अल्पसे दर्शनही मनुष्यास पापमुक्त करू शकते. अशा प्रकारचे वचन श्रीमद भागवतातील 1.19.33 या
श्लोकात आढळते. भक्ताची भेट घेणे, त्यांच्या चरणकमळांना स्पर्श करणे किंवा त्याला बसण्याकरता आसन देणे यामुळे मनुष्य सर्व पापामधून मुक्त होऊ शकतो. याविषयी मुळीच संशय नाही. अशा वैष्णवांच्या कार्याचे केवळ स्मरण करून आपण आपल्या संपूर्ण परिवारासहित सिद्ध होत असतो. असे असताना जर त्यांच्या प्रत्यक्षात सेवा आपल्या हातून घडली तर त्याविषयी काय सांगावे. आदी पुराणात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणतात, हे पार्थ, जो असा दावा करतो की मी श्रीकृष्णाचा भक्त आहे तो माझा खरा भक्त नाही. केवळ जो माझ्या भक्तांचा भक्त असल्याचा दावा करतो तोच माझा खरा भक्त होय. कोणीही सरळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडे जाऊ शकत नाही. आपण त्यांच्या शुद्ध भक्ताच्या माध्यमातून त्यांच्या आश्रयास गेले पाहिजे. त्यामुळे भक्ताला आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारून त्यांची सेवा करणे हे वैष्णव पद्धतीनुसार मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. शील रूप गोस्वामी असे म्हणतात की भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात निरनिराळ्या शास्त्रातून दिलेली प्रमाणे महान आचार्य आणि भक्तांनी ग्राह्य धरलेले आहेत. हरे कृष्ण. वाचू पुढे. हरे कृष्ण. बस बस. वैष्णव सेवा तर भगवान आपली सेवा स्वीकारेल, आपली आराधना स्वीकारेल जेव्हा आपण भक्तांना खुश करू. कारण आपण भक्तांच्या द्वारे गुरुंना खुश करतो आणि गुरु परंपरेद्वारे राधांनी खुश होते. राधाराणी भगवंतांना प्रार्थना करते की भगवंता हा किती सुंदर भक्त आहे, किती चांगली सेवा करत आहे, तर कृपया करून त्यांना स्वीकारा. तर अशा प्रकारे जेव्हा भगवंताला विनवणी केली जाते तेव्हा भगवंत आपल्याला स्वीकारतात. स्वतःहून आपण आपली जे काही आपण भक्ती आहे त्याद्वारे आपण आपल्यामध्ये एवढी शक्ती नाहीये की भगवंताला आपण आकर्षण करू शकतो, पण भक्तांद्वारे आपण भगवंताला आकर्षित करू शकतो. तर त्यामुळं जसं एक उदाहरण सांगितलंय, गिरिराज महाराजांना एकदा एका व्यक्तीनं खूप मोठी कार दिली आणि त्यांना सांगितलं की ही तुम्ही वापरा. तर महाराजांना वाटलं की अरे एवढी मोठी कार आहे, एवढा पॉश कार आहे आणि चांगला म्हणजे खूप नवीन होती. तर ते म्हणे की आता ह्याचा उपयोग कसा करायचा. तर त्यांनी ती कार घेऊन गेले आणि काही ठिकाणी लोक त्यांना अलाव नव्हते करत. तर त्यांनी त्या कारलाच बघून लोकांनी वॉचमननी त्यांना आतमध्ये सोडलं आणि त्या घरी गेले. तिथं तो खूप मोठा श्रीमंत व्यक्ती होता एक, आणि त्यांनी स्पेशल काही स्वीट घेऊन गेले होते. त्या मुलाला ते जे त्यांनी बर्फी किंवा जे रसगुल्ला घेऊन गेले होते ते त्यांना खूप आवडायचं. तर जेव्हा ते स्वीट घेऊन गेले तेव्हा त्यांनी वडिलांना वेळ नव्हता, पण मुलाला त्यांनी खुश केलं आणि एवढं खुश झाले की त्या वडिलांनी मुलांनी सांगितलं की ह्यांना तुम्ही काहीतरी मदत करा म्हणून, आणि त्यांना मोठं अमाऊंट एक म्हणजे लाईफ मेंबर तर झालेच, पण त्यांना एक चांगली मोठी देणगी पण दिली. तर त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस या मुलानं स्वतःहून त्यांना कॉल केला आणि म्हणे तुम्ही आमच्या घरी या आणि मला ते स्वीट आणा. आणि त्या मुलाच्या द्वारे मग त्या घरच्यांचा संबंध झाला आणि त्यानंतर ते भक्तीमध्ये खूप म्हणजे दृढ भक्ती चालू केली त्यांनी, त्या घरच्यांनी. तर सांगायचा उद्देश काय आहे की इफ यू लव्ह डॉग देन यू विल लव्ह दॅट फॅमिली. म्हणजे आता हा मुलाच्या द्वारे त्या परिवारांचं म्हणजे संबंध प्रस्थापित झाला.
तर त्यामुळे सांगितलंय की आपलाही संबंध आपण मुलासारखे आहेत आणि आपल्याला एवढं आतापर्यंत भक्तीमध्ये आपण प्रगती करत आहोत, पण दृढ भक्ती आणखी झालेली नाहीये. जर आपण भक्तांचा चांगला संबंध प्रस्थापित झाला तर आपल्यालाही भगवंताचा आशीर्वाद मिळू शकतो. तर ही खूप सोपी पद्धती दिलेली आहे, खास करून या कलियुगामध्ये. दर्शने पवित्र कर ए तो मार गुण सांगितलं. भगवंताचे पेक्षा भक्तांचं दर्शन जे आहे, खास करून आचार्य आणि गुरूंचं दर्शन, दर्शने पवित्र कर ए तो मार गुण. फक्त दर्शनाने गंगार परश होईले पाशाते पावन, दर्शने पवित्र कर ए तो मार गुण. गंगेमध्ये जाऊन आपण आंघोळ केली तर आपले पाप नष्ट होतात, पण वैष्णव जे असतात, प्रामाणिक वैष्णव, शुद्ध वैष्णव, खरे वैष्णव, तर त्यांच्या केवळ दर्शनानं आपल्याला शुद्धी होते. त्यामुळं जर दर्शनाने शुद्ध होत असेल तर सेवा केल्यानं किती आपण शुद्ध होऊ शकतो. तर त्यासाठी वैष्णवांची सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला मंदिरामध्ये जेव्हा येतो आपण, तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जसं प्रसाद वाढणे, किचन मध्ये जाऊन भाजी कापणे, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सेवा आपण वैष्णवाची करू शकतो. तिथे श्रीमद भागवतामध्ये पण सांगितलंय, तोमारा हृदय सदा गोविंद विश्राम, गोविंद कहे न मोर वैष्णव प्राण. तर भक्ताच्या हृदयामध्ये, खास करून जे शुद्ध भक्त आहेत, जे गुरुवर्ग आहेत, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, पण त्यांच्यामध्ये ठळक तो जाणवतो. त्यांच्या सहवासामध्ये आपण असतो तेव्हा आपल्याला कळत न कळत भक्तीमध्ये असे काही आपल्याला अनुभव येतात की आपण भक्तीमध्ये आपण वाढ होत चाललेली आहे. कारण त्यांचं सहवास, त्यांचा जो संघ आहे तो खूप शुद्ध करणार आहे. तर त्यासाठी सांगितलंय शुद्ध भक्तांचा संघ हा खूप दिव्य असतो. आणि सांगितलंय की कशा प्रकारे भक्तांची भेट घेणे, त्यांच्या चरण कमळांचा स्पर्श करणे आणि त्याला बसल्यासाठी आसन देणे, यामुळे मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊ शकतो, यात मुळी संशय नाही. त्यामुळे भक्ताची भेट घेणे म्हणजे भक्ताचा संग करणे आणि चरण कमळाचा स्पर्श करणे. जसं आपली ही खास करून भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला चरण स्पर्श सांगितलेला आहे. साधूंचा, वडीलधाऱ्या व्यक्तींचा चरण स्पर्श करणे, तर त्याद्वारे आशीर्वाद मिळवणे आणि त्यांना बसण्यासाठी आसन देणे म्हणजे पाहुणचार करणे, त्याच्यातून सर्व पापातून मुक्त होऊ शकतो. अशा वैष्णवांच्या कार्यांचे केवळ स्मरण करून सुद्धा आपण आपल्या संपूर्ण परिवारासहित शुद्ध होऊ शकतो. तर असे असताना जर त्याची प्रत्यक्षात सेवा करायला आपल्याला हातून घडली तर त्यावेळी काय सांगायचं. कारण भगवंत सांगतात, आदिपुराणात भगवंत सांगतात अर्जुनाला, हे मी कृष्णाचा भक्त आहे असं जो म्हणतो तो माझा भक्त नाहीये, पण माझ्या भक्तांचा भक्त आहे तो माझा भक्त आहे. तर भक्तांसाठी ठाकूर सांगायचे, जो म्हणतो की मी कृष्णाचा भक्त आहे त्याच्यासाठी मला टाइम नाहीये, पण जो म्हणतो की मी तुमच्या भक्ताचा भक्त आहे तर त्यासाठी माझ्याकडे टाइम आहे. तर त्यामुळं गोपीर भरदूर पद कमलयोर दास दास दासानुदास. चैतन्य महाप्रभू सांगतात, गोपी भावामध्ये, नम्र भावामध्ये आपण दासांचे दास बनलं पाहिजे. तर इथं आपण इथे आपण एक उदाहरण पण बघितलं. आता इथे सिग्नल नाहीये, पण त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंची सेवा करताना राजा प्रतापरुद्र तर ते आले होते. प्रतापरुद्रांनी राजानी भगवंताची खूप एक तुच्छ सेवक या भावनेनं चैतन्य महाप्रभूंची सेवा केली. त्यांना पहिले गोपी गीत गायले
गोपीगीत गाऊन त्यांच्यामध्ये खूप गोपी भाव, कारण चैतन्य महाप्रभू साक्षात राधाराणी आहेत, कृष्णासाठी आतुर झाल्या, त्याचप्रमाणे त्यांनी गोपीगीत ऐकल्यानंतर त्यांना तो भाव निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर तर ते म्हणे की तुम्ही खूप दयावान आहात, तर कोण आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणले मी तुमचा दास आहे. तर प्रतापरुद्र हा राजा होता, पण एक तुच्छ दास म्हणून त्यांनी भगवंताची सेवा केली. भगवंत खूप खुश झाले, तर तुमच्या दासाचा दास आहे अशा प्रकारे त्यांनी भाव प्रकट केला. तर प्रतापरुद्र महाराज हे राजा होते, त्यांना खूप सेवक होते, सगळं काय होतं, पण त्यांची भावना होती मी दासाचा दास. या भावामुळे चैतन्य महाप्रभू खूप खुश झाले. आणि त्यामुळं मग ते जेव्हा रथ चालला होता तेव्हा झाडू काढत होते. झाडू काढण्याचा उद्देश काय होता? दोन होते. एक तर भगवंत चाललेले, तर भगवंताच्या रथाच्या समोर काही घाण नसावी. दुसरी गोष्ट, भक्त चाललेले आहेत, भक्तांना चालताना, त्यांना नृत्य करताना काही खडे किंवा काही घाण लागू नये पायाला, त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये, त्यासाठी एकदम स्वच्छ करते रोड. तर हा भाव चैतन्य महाप्रभू लक्षात ठेवला आणि त्यामुळं इथे आता त्यांना कृपा दिली. तर त्यामुळं वैष्णवांची सेवा करणे ही आपल्या गौडीय संप्रदायामध्ये खूप मोठं महत्वाचं अंग आहे. नामरुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. तर नामरुची, भगवंताच्या नावाबद्दल रुची उत्पन्न करणे, वैष्णव सेवा, वैष्णवाची सेवा करणे, आणि जीवदया, ज्याप्रमाणे जे जीवात्मा आहेत ते भगवंताला विसरत चालले, त्यांना पुन्हा एकदा जाऊन त्यांच्या भक्तिमय कार्याला प्रारंभ करणे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे वैष्णव सेवामध्ये सांगितलं. कोणाला काही प्रश्न आहे का ह्याच्यामध्ये? ठीक आहे. तर त्यानंतरचा हे झालं 55, 56, आता 57. आपल्या परिस्थितीनुसार भगवंताची सेवा करणे. माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. पद्यपुराणात असे म्हटले आहे की मनुष्याने आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार भगवंतांच्या आनंद प्रीत्यर्थ उत्सव साजरे करावेत. प्रत्येकाने सर्वतोपरी प्रयत्न करून निरनिराळे उत्सव आणि समारंभ साजरे करावेत. तर पहिले आपले समारंभ, उत्सव एवढे मोठमोठे असायचे की मी ऐकलं की लग्न पण पहिले 7-7 दिवस चालायचे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीचे उत्सव असायचे. कुठले उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचे लोक. आजही जर आपण गेलो श्रीरंगम मध्ये किंवा तिरुपतीमध्ये, तिथं मोठमोठे उत्सव आणि 2-2, 3-3 दिवस चालतात आज पण. तर हे उत्सव करण्याचा उद्देश काय आहे की सर्वजण एकत्र यावेत, भगवान केंद्रबिंदू असावेत आणि प्रत्येकाला भगवंताचं आकर्षण वाढावं, यासाठी हे उत्सव आणि समारंभ साजरे केले जातात. तर आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार भगवंतांच्या आनंद प्रीत्यर्थ उत्सव साजरे केले पाहिजेत. तर जसं भगवान सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. तर भगवंताला पान, फळ, फूल आणि पाणी एवढं पण कुणी जर अर्पण केलं तर भगवंत स्वीकारतात. मग असं नाही की आम्ही एवढं श्रीमंत आहेत, एवढे पैसे मिळतात, पण तरी पण भगवंतानी पान, फळ, फूल सांगितलंय ना, मग तेवढंच करू, जास्त कशाला करायचंय. देवाने जेवढं सांगितलं तेवढंच करायला पाहिजे. पण नाही, भगवंत सांगतात, भगवंत आपण किती दिलं ते बघत नाही, भगवंत आपण किती ठेवलंय आपल्याकडे ते बघतात. त्यामुळे प्रभुपाद सांगायचे, कधीही पैसा तुम्ही साठवून नका ठेवू.
धनाचा संचय नका करू. त्याला प्रचारामध्ये घाला, त्यांना लोकांच्या सेवेमध्ये घाला, जीवदया करा. तर साठवून ठेवलं, जास्त साठवून ठेवलं तर ते योग्य नाहीये. आणि खास करून आपल्याला सांगितलंय म्हणजे जेव्हा आपण दान देतो, दान देणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. खास करून गृहस्थ जीवनामध्ये दान देणे, दान असं दिलं पाहिजे की ते आपल्याला थोडंसं लागलं पाहिजे. तर त्यामुळं इथं आपल्या परिस्थितीनं भगवंताची सेवा करणे, तर दान देणं म्हणजे काय, भगवंताची सेवा आहे. तर खास करून पहिले लोक 50% आपलं कमवल्याचं 50% द्यायचे, पण ऍटलिस्ट आता इथे आपण पुण्यामध्ये 10% पूर्वी सांगतात. 10% आपण दिलं म्हणजे बाकी मग 25% आपल्याला आपल्या पुढच्या म्हणजे कृष्ण भावनेसाठी ठेवणं चांगलंच आहे. त्याच्यानंतर 25% आपण आपल्या यात्रा करणे किंवा आपले घरामध्ये उत्सव साजरे करणे, घरामध्ये भगवंताची वेगवेगळी प्रचाराचे साठी हे असणे, तर त्यासाठी 25%. बाकी असा खर्च सांगितलेला आहे. तर त्यामुळं खास करून भगवंताची सेवा करण्यासाठी आपण मागे नाही राहिलं पाहिजे. तर तर काही काही संप्रदायामध्ये तर गृहस्थ लोक जे कमवतात ते गुरुच्या प्रित्यर्थ सर्व काही दान देतात, आणि गुरु मग त्यांच्या घराला जेवढं लागतं तेवढं देतात तेव्हा आपण तेवढंच, बाकी सर्व गुरुच्या प्रित्यर्थ सेवा म्हणून ते दान करतात. तर अशा प्रकारे हे सांगितलं. पण सांगायचा उद्देश एकच आहे की आपल्याला काहीतरी म्हणजे आपण वाटलं पाहिजे की आपण दान दिलंय, आपण आपल्याला पूर्ण म्हणजे हृदयामध्ये काहीतरी आपल्याला आपल्याला काहीतरी म्हणजे ठेच पोचले असं अशा प्रकारे आपण वाटलं पाहिजे, तेव्हा मग ती खरं दान आहे. नाहीतर लाख मिळत आहे आणि 10 रुपये दिले तर हे योग्य नाही असं म्हणजे ते आपल्याला पूर्ण दिल्यासारखं वाटणार नाही. तर आपल्या परिस्थितीनं भगवंताची सेवा करणे तर वेगळे, जसं हनुमानाने पण भगवंताची सेवा केली आणि खारुताई तिने पण सेवा केली. तर हनुमानाने जेव्हा मोठमोठाले पर्वत आणले, मोठमोठे दगड आणले आणि त्याच दगडावरती खारुताई आपलं अंग ओलं करायची आणि जे काही माती जे काही घेता येईल ती अंगावर घ्यायची आणि ती त्या दगडावर टाकायची, जे दगड ऑलरेडी हनुमाने आणून टाकलेत. तर हनुमान, हे चल बाजूला हो, इथं माझ्या सेवेमध्ये तू अडथळा करू नको. तर भगवंताने ते ऐकलं. भगवंत म्हणे, ए हनुमान, तू असा गर्व करू नकोस, ज्याप्रमाणे तू माझी सेवा करत आहे त्याप्रमाणे ही खारुताई पण माझी तेवढीच सेवा करत आहे. जरी तुला वाटत असेल की मी मोठी सेवा करत आहे, मी एवढे मोठाले दगड आणून घेत आहे, पण ही जी आहे ती पण खारुताई ती पण तिचा पूर्ण 100% शक्तीनं तिची सेवा करत आहे. त्यामुळे मला दोघही तेवढेच प्रिय आहेत. असं नाही की मला हनुमान खूप जास्त प्रिय आहे जेणेकरून कारण तो मोठमोठे दगड आणतो म्हणून, पण खारुताई पण तेवढीच प्रिय अशा प्रकारे. त्यामुळं यथा म्हणजे जसं शक्ती यथाशक्ती यथामती, म्हणजे आपल्या शक्तीनुसार आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण भगवंताची यथायोग्य सेवा केली पाहिजे. कार्तिक महिन्यातील भक्तिमय सेवा. प्रिया माताजी होता. हरे कृष्ण प्रभूजी, मला सांगितलं का? प्रिया माता. प्रिया माताजी. हो, हरे कृष्ण. वर उल्लेखलेल्या उत्सवांपैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे ऊर्जाव्रत हा होय. ऊर्जाव्रत हा उत्सव कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून वृंदावनात साजरा केला जातो. त्यावेळी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांचे दामोदर रूपात पूजन केले जाते. दामोदर रूप म्हणजे यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णांना एका दोरीने बांधलेले रूप होय असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भगवान दामोदर आपल्या भक्तांना अतिशय प्रिय असतात, त्याचप्रमाणे दामोदर किंवा कार्तिक मास हा देखील त्यांच्या भक्तांना प्रिय आहे. कार्तिक मासात ऊर्जाव्रत करण्यासाठी विशेष करून मथुरेत जाण्याची शिफारस करण्यात आली आहे.
अनेक भक्त ही पद्धत पाळतात. ते कार्तिक महिन्यात विशेष करून मथुरा आणि वृंदावन या ठिकाणी जाऊन तेथे भक्तिमय सेवा करत असतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे की भगवंत एखाद्या भक्ताला मुक्ती किंवा भौतिक सुख अर्पण करू शकतील, परंतु भक्त जेव्हा मथुरेत राहून कार्तिक मासात भक्तिमय सेवा करतात परंतु भक्त जेव्हा मथुरेत राहून कार्तिक मासात भक्तिमय सेवा करतात, तेव्हा त्यांना भगवंतांची केवळ शुद्ध भक्तिमय सेवाच प्राप्त करण्याची इच्छा राहते. याचे तात्पर्य असे की जे लोक भक्तिमय सेवा स्वीकारण्याविषयी गंभीर नाहीत, त्या साधारण लोकांना भगवंत आपली भक्तिमय सेवा प्रदान करत नाहीत. परंतु अशा लोकांनीही जर नियमांचे पालन करून कार्तिक मासात मथुरा मंडळात राहून भक्तिमय सेवा केली तर त्यांना अतिशय सुलभ रीतीने भगवंतांची व्यक्तिगत सेवा प्राप्त होते. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष असे आपण जे आपले जे महिने आहेत, तर कार्तिक हा राधाराणीला खूप प्रिय आहे. मार्गशीर्ष हा कृष्णाला खूप प्रिय आहे. त्यामुळं कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला खास करून आपली जी अंतरंग शक्ती आहे राधाराणी, त्यांना खुश करायचं आहे. तर त्यासाठी आपण बघतो की भक्त आपली भक्ती आहे त्याला द्विगुणित करतात. रोज भगवंताची आराधना करणे, दिवा दाखवून, त्याचबरोबर रोज आपण दामोदराष्टक गातो, भगवंतांना प्रार्थना करतो, विशेष प्रार्थना असतात त्या. आणि जसं कार्तिक मास त्याच्यामध्ये धामवास खास करून विशेष सांगितलेला आहे, तर तिथे भक्तिमय सेवा करण्यासाठी खास करून. तर कार्तिक महिन्यामध्ये सुदैवानं आपल्याला पण कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळी यात्रा करण्याचा संधी असतात. वेगवेगळे गुरु त्यांच्या शिष्यांना कार्तिक महिन्यामध्ये धामवास मिळावा या उद्देशानं यात्रा करवतात. आणि त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये आपला कळत न कळत धामवास होऊन जातो. बऱ्याच वेळेस एकट्याला धामवास करणे खूप अवघड जातं आणि ते खूप कठीणच आहे. कारण चैतन्य महाप्रभुपान पण सांगायचे, जोपर्यंत भक्त नाहीयेत तोपर्यंत, म्हणजे भक्ताची संगत नाहीये तोपर्यंत धामवास हे सहज शक्य होऊ शकत नाही. कारण अपराध होऊ शकतात धामामध्ये खास करून. आणि आजकाल जसं जसं आपण आधुनिक पद्धती वाढत चाललेली आहे, तर त्यानुसार मी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं स्मरण राहावं आणि भगवंताचं विस्मरण होऊ नये. तर हे जे आपलं महत्वाचं हे सूत्र आहे, तर ते बऱ्याच वेळेस ते पालन होऊ शकत नाही. तर त्यामुळं गुरुच्या आशीर्वादानं, भक्तांच्या आशीर्वादानंच आपण धामवास केला पाहिजे. नाहीतर उद्या उठून कुणी पण गेलं आणि धामात राहावं म्हणून तिथे जाऊन राहिलं, तर ऍक्च्युली आपण किती शुद्ध होऊ याची गॅरंटी नाहीये. त्यासाठी कुठली गोष्ट करताना भक्तांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा आहे. त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेने, गुरुच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेने आपल्याला त्या वस्तूचा, त्या गोष्टीचा, त्या सेवेचा आपल्याला पूर्ण लाभ मिळू शकतो. तर त्यामुळं कार्तिक महिना हा खूप महत्वाचा महिना आहे. कार्तिक महिन्यामध्ये खूप सारे उत्सव येतात आणि त्या सर्व उत्सवांचं खूप सुंदर रीतीनं पालन केलं पाहिजे. त्या उत्सवाचं महत्व जाणलं पाहिजे. त्या वेगवेगळ्या आचार्यांचे तिरुभाव, आविर्भाव पण या कार्तिक महिन्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे या सर्वाचं श्रेय खूप आहे. तर एवढं सगळं त्यामुळे सांगितलं, भक्तीमध्ये हा कार्तिक महिना खूप आपल्याला प्रगती करण्यासाठी पोषक आहे. त्यासाठी आपण कार्तिक महिन्यामध्ये 4 मास असतात, त्यातला हा 3रा महिना. तर त्या कार्तिक मास मध्ये आपण
हे व्रताचं कार्तिक व्रत म्हणून आपण एक पालन केलं पाहिजे. व्रत व्रत म्हणजे त्याला तपस्या, त्याला त्याग आणि त्यासाठी उत्सुकता हे सर्व खूप महत्वाचे आहेत. तर त्यासाठी आपण भक्तांच्या संगतीमध्ये या कार्तिक महिन्यामध्ये भक्तिमय सेवा आपण केली पाहिजे. हरे कृष्ण. विविध उत्सव साजरे करणे. संतुष्ट प्रभूजी वाचो. हरे कृष्ण. मी वाचू का? हो. भविष्य पुराणात भगवंतांचा आविर्भाव आणि त्यांच्या इतर दिव्य लीलांच्या संबंधात निरनिराळे उत्सव अथवा सण साजरे करण्याविषयी असे म्हटले आहे. हे भगवान जनार्दन श्रीकृष्ण, देवकी मातेने तुम्हाला जन्म दिला ती तिथी कृपा करून तुम्ही आम्हाला सांगाल का? जर तुम्ही तसे केले तर आम्ही त्या तिथीला एक मोठा उत्सव साजरा करू. हे केशीसूदन, आम्ही तुमच्या चरण कमलांशी पूर्णपणे शरणागत आहोत आणि अशा उत्सवांद्वारे आम्ही केवळ तुम्हाला संतुष्ट करू इच्छितो. भविष्य पुराणातील वरील कथनावरून आपल्याला असे प्रमाण मिळते की जो मनुष्य भगवंतांशी संबंधित असे विविध उत्सव साजरे करतो तो निश्चितच भगवंतांना प्रिय असतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर उत्सव साजरे करणे त्याच्यामध्ये पण सांगितले कशा प्रकारे उत्सवामध्ये खूप चांगले आभूषण, खूप चांगले वेश, आपले खास करून पोशाख आणि एकदम म्हणजे सुंदर रीतीने सगळ्यांनी सजवलं असतं. तर जसं गोपी पण काय करायच्या भगवंताच्या प्रसन्नासाठी, तर खूप सुंदर असे वस्त्र किंवा खूप सुंदर असे स्वतःला सजवून द्यायच्या जेणेकरून भगवंताला प्रसन्न व्हावे. तर उत्सव साजरे करणे हे आपल्या संस्कृतीला जर सांगितलंय 365 पैकी 235 दिवस उत्सव आहेत. तर उत्सवामध्ये सर्व एकत्र येतात. खास करून आपल्या वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र येतात. आणि पण आजकाल दुर्दैवानं हे सर्व कमी झालेलं आहे. आजकाल जसं जसं लोक शहराकडे वळत चालले तेव्हा या उत्सवांचं प्रमाण कमी झालं. त्याचबरोबर आपले सॉफ्टवेअर जॉब आले, त्यामुळे सॉफ्टवेअर जॉब मध्ये जे 8 तास जॉब असायचा तो आता 10, 12, 14 तास कधी कधी निघून जातात, जाणं येणं आणि त्याचबरोबर ते जॉब असं सर्व. त्यामुळं वेळ जो आहे तो वेळ कमी झाला आणि त्यामुळं मग अशा प्रकारे हे जे आपलं जी संस्कृती होती त्या संस्कृतीचा हळूहळू ऱ्हास होत चाललेला आहे. तर त्यामुळे इथे सांगितलंय जर हे केशीसूदन, आम्ही तुझ्या चरण कमलाशी पूर्णपणे शरणागत आहोत आणि अशा उत्सवाद्वारे आम्ही केवळ तुम्हाला संतुष्ट करू इच्छितो. तर उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे भगवंतांना संतुष्ट करणे. तर त्यासाठी सर्वांनी उत्साहाने या उत्सवामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं जे भगवंताचं प्रेम आहे तर ते भक्तिमय सेवेद्वारे ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे. तर अशा प्रकारे उत्सव हा आपला खूप महत्वाचा अंग आहे आपल्या संस्कृतीचा. भगवंतांना तो प्रिय होऊ जातो जे अशा प्रकारे उत्सव साजरा करतो. ठीक आहे. 60 अत्यंत भक्तिभावाने आरच्या विग्रहांची सेवा करणे. दीपा माताजी होतो. हरे कृष्ण प्रभूजी. अत्यंत भक्तिभावाने आरच्या विग्रहांची सेवा करणे. आधी पुराणात असे म्हटले आहे, जो मनुष्य सतत हरिनामाचा जप करीत असतो आणि अशा प्रकारची भक्तिमय सेवा केल्यामुळे ज्याला दिव्य आनंद प्राप्त होत असतो त्याला केवळ मुक्तीच नव्हे तर भक्तिमय सेवेचीही सर्व साधने प्रदान केली जातात. मुक्ती म्हणजे भौतिक प्रदूषणापासून सुटका होय.
म्हणून मुक्त झालेला मनुष्याला या भौतिक जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. निर्विशेषवादी व्यक्तींना आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करण्यासाठी निराकार ब्रह्मात विलीन होण्याची इच्छा असते. परंतु श्रीमद भागवतानुसार मुक्ती ही आपल्या मूळ स्वरूपात येण्याची केवळ प्रथम अवस्था आहे. भगवंतांच्या भक्तिमय सेवेत रत होणे ही प्रत्येक जीवात्म्याची मूळ अवस्था होय. आदी पुराणातही वरील कथानकावरून असे समजते की भक्त केवळ भक्तिमय सेवा करूनच संतुष्ट होतो. तो भौतिक अथवा बद्ध जीवातून मुक्त होण्याची इच्छा ठेवीत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्तिमय सेवेने मग्न असणारा भक्त जरी भौतिक जीवन जगत आहे असे दिसत असले तरी तो जीवनाच्या भौतिक अवस्थेतून खचितच नसतो. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर अत्यंत भक्तिभावाने अर्चा विग्रहांची सेवा करणे. तर फक्त सेवा करणे पण सांगू शकले असते, ते अर्चा विग्रहांची सेवा करणे एवढं पण सांगू शकले असते, पण सांगितलंय अत्यंत भक्तिभावाने अर्चा विग्रहांची सेवा करणे. त्यामुळं भक्तिभाव हा आपल्याला जागृत झाला पाहिजे. त्यासाठी वेगळे आपण जे भक्तांमध्ये तो जागृत झालेला आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे, त्यांचा संग केला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्यालाही तो प्राप्त होऊ शकतो. त्यामुळं जसं इथं सांगितलंय की हरिनामाचा जप जो करत असतो आणि अशी भक्तिमय सेवा केल्यामुळे दिव्य आनंद प्राप्त होतो. त्याला फक्त मुक्तीचीच नव्हे तर भक्तिमय सेवेची सर्व साधने प्रदान केली. तर अशा प्रकारे तर जेव्हा आपण विग्रहांची सेवा करतो ती म्हणजे जास्त वेळ सेवा करतो, किंवा जसं आई मुलाची सेवा करते तर आई सारखं लक्ष असते की मुलगा कुठं जातो, मुलगा काय करतो, मुलाला जेवायला योग्य वेळ मिळते का, सर्व काही सारखं चिंतन असते. त्याचप्रमाणे भक्ताचं पण सारखं चिंतन असते भगवंताबद्दल, कारण त्यांचं ते प्रेम भगवंतावर आलेलं असते. त्यासाठी हा मार्ग सांगितलेला आहे. जसं इथे आपण बघतोय कशा प्रकारे तर इथं आपण बघतो फोटो मध्ये बघा कसं सांगितलंय कशा प्रकारे तर इथे किती मोठा भगवंताला भोग दाखवलेला आहे आणि भगवंताच्या म्हणजे प्रित्यर्थ भगवंताच्या आनंद प्रित्यर्थ भक्त कीर्तन करत. जसं आता 5 वाजता आज आपण भगवंतांना प्रार्थना पूर्ण सगळ्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये प्रार्थना करणार आहे.
जेणेकरून बांगलादेशच्या भक्तांना आणि हिंदू जे काही जे कम्युनिटी आहे, बाकी सर्व अल्पसंख्याक सर्वांना भगवंत आशीर्वाद प्राप्त व्हावा. तर अशा प्रकारे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कीर्तन सोहळा, कीर्तन मेळावा अशा प्रकारे तर असे वेगळे उत्सव, महोत्सव, त्याला महोत्सव म्हणलं जातं, महोत्सव साजरे केले जातात. तर किती सुंदर सजवलेलं आहे. हे घरामध्ये आहे, हे असं मंदिरामध्ये पण नाही. तर पाकिस्तानमध्ये एक ग्रस्त आहे, तर त्या माताजीनं एवढं सुंदर सजवलेलं, राधेश्याम प्रभूंना खूप आवडले, त्यांनी ते सांगितलं. तर एवढं सुंदर त्यांनी स्वतःच्या घरी विग्रहांना सजवलेलं. तर भगवंताचे उत्सव साजरे करणे, भगवंताच्या गुणगान गाण्यासाठी, तर हे साधना भक्तीचं महत्वाचं अंग आहे. जे आपल्याला भगवंताला स्मरण करण्यासाठी आपल्याला खूप उत्साह आणि प्रेरणा मिळते. अशा प्रकारचे उत्साहाने आपण महोत्सव साजरे केले पाहिजे. कार्तिक महिन्याचं पण सांगितले, कशा प्रकारे वेगवेगळे उत्सव येतात. दामोदर, दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. तर यशोदा माईने कसं भगवंतांना बांधून ठेवलं होतं, तर त्यामुळे त्याचं नाव पडलं दामोदर. तर या महिन्यामध्ये खास करून वेगवेगळे भक्त व्रत घेत असतात. जसं कुणी रोज 32 माळा करणे, किंवा जशी शक्ती आहे त्याप्रमाणे माळा वाढवणे. कुणी खायचं कमी करतंय, कुणी कीर्तन वाढवतं, कुणी श्रवण वाढवतंय. अशा वेगवेगळ्या उत्सव मध्ये वेगवेगळे व्रत भक्त पालन करतात. तर खूप काही पटीनं आपल्या भक्तिमय वाढ होते कार्तिक महिन्यामध्ये. म्हणजे जसं म्हणतात ना, लिटल डन लॉर्ड वन, म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये थोडं जरी आपण काही केलं तर एवढं मोठं आपल्याला पारितोषिक मिळत आहे, एवढं मोठं आपल्याला त्याचा परिणाम मिळत आहे. त्यामुळं कार्तिक महिन्यामध्ये त्याचं खूप महत्व आहे. आपली प्रामाणिक भक्ती करणे, शुद्ध भक्ती आपल्याला प्रदान करण्यासाठी कार्तिक महिना खूप पोषक आहे. आणि इथं आता आपण वाचलं कशा प्रकारे भगवंताचं इथे जन्माष्टमी आणि अत्यंत भक्तिभावाने आजच्या विग्रहांची सेवा करणे. तर तर बराच वेळेस मला पाहिजे म्हणून करत आहे, भक्तांचा हा भाव नाहीये. तर भक्त जसं इथे खाली पण दाखवलंय कशा प्रकारे उत्सव साजरे करताना वेगवेगळे उत्सव केले जातात. भरतनाट्य असू द्या, किंवा मंदिराची स्वच्छता, मंदिराचे विग्रहांची सेवा, स्पेशल ड्रेस महोत्सव अशी. तर भगवानाची प्रसन्नता आणि खास करून अत्यंत भक्तिभावाने आरच्या विग्रहाची सेवा करणे. तर आसक्ती प्रित्यर्थ, असं नाही की मला आता शेड्यूल मध्ये माझं नाव आहे त्यामुळे मी आता सेवा करणार आहे. तर हे फक्त रिच्युअल नाहीये, हे फक्त म्हणजे आपलं म्हणजे हे आध्यात्मिक आहे. हे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी महत्वाचं अंग आहे. शास्त्रामध्ये दिलंय म्हणून करायचं असं नाहीये. तर
आपलं मन, आपली एकाग्रता वाढवून भगवंतांना खुश करण्यासाठी उत्सव, खास करून आरच्या विग्रहांची सेवा केली पाहिजे. तर अत्यंत भक्तिभावाने आरच्या विग्रहांची सेवा करणे. आपण बघत आहोत कशा प्रकारे भक्त वेगवेगळे भगवंताचं सुंदररीत्याने ड्रेसिंग करतात. तर त्यांची ड्रेसिंग करताना खूप काही काळजी घेतली जाते. असंच ते ड्रेसिंग करत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे बरेच भक्त समजा आता उद्या माझं ड्रेसिंग आहे, उद्या मला भगवंताचा पोशाख घालायचा किंवा वस्त्र घालायचे, त्याचं ड्रेसिंग करायचं. तर बरेच भक्त जे पुजारी आहेत तर ते आजपासूनच तयारी करतात. कुठला कलर आहे, कुठला माळ त्यांना दिली पाहिजे, तर सर्व प्लॅन करतात पहिल्यापासूनच. तर जेणेकरून आपली जी सेवा आहे ती भगवंताला खुश करेल. तर तुम्हाला सर्वांना मी संस्कृत मध्ये जे काही हे सर्व श्लोक आहेत, सर्व श्लोक पाठवलेले आहेत. खास करून भक्तिरसाम सिंधूचे आपल्या ग्रुपवर सगळ्यांना पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये श्लोक सहित हे सर्व आपण वाचू पण शकता. अशा प्रकारे आता हे महत्वाचे जे 13व्या अध्यायामध्ये, आता पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार पुढच्या वेळेस, कशा प्रकारे हे 5 शक्तिशाली साधनं दिलेले आहेत भक्तिमय सेवेचे. तर त्याच्याबद्दलचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि बघा फोटोमध्ये पण बघतो आपण कशा प्रकारे आपले जन्निवास रूप जे मायापूरमध्ये खूप सुंदररीत्यानं भगवंताची सेवा करतात. तर एक मिनिट. तर श्रील प्रभुपादांनी त्यांना मायापूरमध्ये पहिल्यांदा ठेवलं आणि त्यानंतर आजपर्यंत ते इथं सेवा करत आहे आणि एवढं प्रेममय सेवा करतात की संन्यासींना पण ते प्रेरणा देतात. आपले इस्कॉनचे बऱ्याच वेळेस संन्यासी त्यांना प्रेरणा देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा कार्यभार लागतो. तर अथ श्रीमूर्ती अंग्री सेवने प्रीती, भगवंताचे चरणाची सेवा करणे आसक्त होऊन. तर अशा प्रकारे अर्चा विग्रह सेवा. ऑफकोर्स प्रत्येक जण ब्राह्मण वैष्णव नाही आणखी, पण मी सांगितल्याप्रमाणे आपण भगवंताची वेगळी सेवा आपण करू शकतो. जसं नेहमी भगवंताची सेवा करण्यामध्ये भक्तांची गरज असते. मंदिरामध्ये एवढे पुजारी आहेत तरी पण नेहमी ॲडॉप असतात. बराच वेळेस बॅकअप करण्यामध्ये पण बऱ्याच वेळेस भक्त मिळत नाही. म्हणजे बॅकअप म्हणजे भगवंताचे जे भोग बनवलंय ते भांडे धुण्यासाठी, भगवंताची जी प्लेट आहे ती स्वच्छ करण्यासाठी बऱ्याच वेळेस भक्तांची कमतरता भासते. तर तुमच्यापैकी कोणाला जर म्हणजे खास करून त्याच्यामध्ये मदत करायची असेल तर ते पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता. पण सांगायचा उद्देश तोच आहे की आपण सेवा करायची म्हणलं तर खूप काही सेवा आहे आपल्याला करण्यासाठी. तर भगवंताची पूजा, विग्रहांची पूजा करणे,
हरे कृष्णा. इथे थोडा सिग्नलचा प्रॉब्लेम आहे मंदिरा साईडला. ठीक आहे. तर तर इथे सांगतो कशा प्रकारे अर्चा विग्रहांच्या पूजनाविषयी रूप गोस्वामी एका श्लोकाची रचना केलेली आहे. ते म्हणतात, प्रिय मित्र, जर तुला या भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी घाटावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाकडे पाहू नकोस. ते गोविंद म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. ते वेणुवादन करीत आहेत आणि त्यांच्या मस्तकावर सुंदर मोराचे पीस आहे. चंद्राच्या प्रकाशात त्यांचा संपूर्ण देह उजाळून निघालेला आहे. तर अशा भगवंताकडे तुम्ही बघू नका, कारण तुम्ही आकर्षित झाला तर ती आसक्ती सुटणार नाही. आणि भगवंताची आसक्ती ही एकदा गेली की मग किती जरी आपण सोडायचं म्हणलं तर सुटणार नाही. तर त्यासाठी त्याचा मथितार्थ काय आहे? जर एखाद्या माणसाचे मन श्रीकृष्णावर विग्रहावर आसक्त झाले तर त्या विग्रहाची घरी पूजा केल्यानंतर तो मनुष्य जगातील तथाकथित मैत्री, प्रेम आणि समाज या संबंधांना विसरून जाईल. म्हणून प्रत्येक गृहस्थाने आपल्या घरी अर्चा विग्रहांची प्रतिष्ठापना करणे आणि आपल्या कुटुंबियासमवेत त्यांची पूजा आरंभ करणे हे प्रमुख कर्तव्य समजले पाहिजे. यामुळे तो क्लब, सिनेमा, नाच गाणे, धूम्रपान, मद्यपान अशासारख्या अनर्थापासून वाचू शकेल. जर एखाद्याने घरी योग्य प्रकारे अर्चा विग्रहांचे पूजन केले तर या सर्व व्यसनापासून तो मुक्त होऊ शकेल. तर त्यासाठी अर्चा विग्रहांची सेवा करणे. बघा, अर्चा विग्रह एक भक्त सांगते की रोज जेव्हा ते जातात जॉबला आणि घरातून जॉबवरून वापस निघतात घरी जायला, तर तेव्हा चिंतन एकच असते की आज कसं झालंय, आज ड्रेसिंग काय झालंय, उद्या काय करायचंय, संध्याकाळी गेल्यानंतर आता काय सेवा केली पाहिजे. तर म्हणजे एवढी आसक्ती झालेली आहे भगवंतावर. तर भक्तिभावाने आपण जर त्यांची सेवा केली तर ती आसक्ती आपल्याला जडेल भगवंतावर. तोच एक उद्देश आहे भगवंताची सेवा करण्यामध्ये. हरे कृष्ण. भक्त समाजात श्रीमद भागवताचा पाठ. सोनवणे माताजी, सोनवणे जगदाळे माता. हरे बोल प्रभूजी. मला बोलले का? हो माता. हा, बुक नाहीये प्रभूजी माझ्याकडे. ओके तेच ओके, कोणाला चालेल तरी. हा. चालेल. संतोष प्रभू आता. हो, हरी बोल. भक्त समाजात श्रीमद भागवताचा पाठ. श्रीमद भागवतम पुराण हा वैदिक ज्ञानाचा कल्पतरू आहे. वेद या शब्दाचा अर्थ संपूर्ण ज्ञान असा होतो आणि मानवी समाजाकरिता आवश्यक असणारे संपूर्ण ज्ञान श्रीमद भागवतात अगदी पूर्ण रूपाने प्रस्तुत करण्यात आले आहे. वैदिक वाङ्मयाच्या समाजशास्त्र, राजकारण, औषधीशास्त्र आणि युद्धकला इत्यादी अनेक शाखा आहेत. या आणि इतर सर्व ज्ञान शाखांचे वेदामध्ये अचूक वर्णन करण्यात आले आहे. आध्यात्मिक ज्ञानाविषयी सांगावयाचे तर ते देखील या ठिकाणी पूर्णपणे प्रस्तुत करण्यात आले आहे. श्रीमद भागवतम पुराणाला वेदरूपी कल्पतरूचे अत्यंत परिपक्व फळ समजण्यात येते. वृक्षाची परीक्षा फळावरून होत असते. उदाहरणार्थ, आंब्याच्या वृक्षाला अत्यंत मौल्यवान समजले जाते, कारण त्यापासून फळांचा राजा आंबा प्राप्त होत असतो. ज्यावेळी आंबा पिकतो त्यावेळी त्याला त्या वृक्षाची सर्वात मौल्यवान भेट समजली जाते. आणि त्याचप्रमाणे श्रीमद भागवत हे वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ होय. ज्याप्रमाणे पिकलेले फळ पोपटाच्या किंवा शुकाच्या चोचीच्या स्पर्शाने अधिकच अस्वादनीय किंवा रुचकर होते, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत देखील शुकदेव गोस्वामी यांच्या दिव्य मुखातून प्रवाहित झाल्यामुळे अधिकच रुचकर झाले आहे. अखंडपणे चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेनुसारच श्रीमद भागवताचा स्वीकार केला पाहिजे. ज्यावेळी एखादे पिकलेले फळ झाडाच्या अगदी वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर व त्यानंतर त्याच्या खालच्या फांदीवर असे आणले जाते, त्यावेळी ते फळ कधीच फुटत नाही. श्रीमद भागवतही जर अशा गुरु शिष्य परंपरेनुसार खाली येत राहिले तर ते देखील अखंडित राहते. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा मार्ग होय. असे दिव्य ज्ञान शास्त्राचे खरे मर्म किंवा तात्पर्य माहीत असणाऱ्या अधिकारी व्यक्तीद्वारे गुरु शिष्य परंपरेनुसार खाली येत असते. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी असे सांगितले आहे की एखाद्याने श्रीमद भागवत जाणून घेण्यासाठी
भागवत अर्थात एका आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे जावे. भागवत या शब्दाचा अर्थ पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याशी संबंधित असलेले असा आहे. म्हणून कधी कधी भक्ताला देखील भगवत म्हटले जाते आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या भक्तिमय सेवेशी संबंधित असलेल्या ग्रंथालाही भागवत म्हटले जाते. श्री चैतन्य महाप्रभूंचे असे ठाम मत आहे की श्रीमद भागवताचे खरे रसवादन करण्यासाठी मनुष्याने व्यक्ती भागवताकडून उपदेश स्वीकारला पाहिजे. श्रीमद भागवत तर मुक्त पुरुषांसाठी अस्वाद्य आहे. शुकदेव गोस्वामींनी मान्य केले की जरी ते मातेच्या गर्भामध्ये असतानाच मुक्त होते, तरी देखील श्रीमद भागवताचे आस्वादन केल्यानंतरच त्याचे रूपांतर एका महान भक्तात झाले. अशा प्रकारे ज्या मनुष्याला कृष्ण भावने प्रगती करावयाची असेल त्याने अधिकारी व्यक्तींच्या प्रवचनात श्रीमद भागवताचा तात्पर्याचा आस्वाद घ्यावा. श्रीमद भागवतातील 2.1.9 या श्लोकात सुखदेव गोस्वामी मान्य करतात की त्यांना निर्विशेष ब्रह्माविषयी आकर्षण होते, परंतु ज्यावेळी त्यांनी आपले पिता व्यासदेव यांच्या मुखातून पूर्ण पुरुषोत्तम भागवताच्या दिव्य लीलांचे वर्णन ऐकले, त्यावेळी ते श्रीमद भागवताकडे अधिक आकर्षित झाले. या मागील भाव असा आहे की व्यासदेव देखील आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होते व त्यांनी गुरु शिष्य परंपरेनुसार दिव्य ज्ञानातील परिपक्व अनुभव सुखदेव गोस्वामींना प्रत्यक्षात प्रदान केले. हरिबोल. हरे कृष्ण. तर इथे खूप सुंदर उदाहरण दिलंय. वृक्षाची परीक्षा फळावरून होते. तर फळ कसं आहे त्यानुसार वृक्ष ठरवला जातो. त्याप्रमाणे इथे भागवत आहे खास करून शुकमुखात अमृत द्रव्य संमितम. पोपटाच्या शुकाच्या चोचीच्या स्पर्शाने एखादं फळ जे पिकलेलं आहे ते अधिक रुचकर होतं. त्याचप्रमाणे भागवतही शुकदेव गोस्वामींच्या दिव्य मुखातून प्रवाहित झाल्यामुळे अधिक रुचकर झालेलं आहे. त्यामुळं भागवत म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याशी संबंधित असलेले. तर ऍक्च्युली प्रभुपादांनी दिलेलं भागवत जे आहे ते 12 स्कंद 18 पुस्तक आहेत. तर ते खूपच कोर्स शेवटचे 2 आणि थोड्या अर्धा 10व्या स्कंदाचे 14 अध्यायापासून पुढचे जे आहेत तर ते प्रभुपाद तात्पर्य देऊ शकले नाही. पण प्रभुपादांच्याच भावामध्ये त्यांचे शिष्य होते, त्यांनी गोपीप्रनंदन प्रभू असे 2-3 भक्त एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या बाकी भक्तांच्या आशीर्वादानं, जीबीच्या आशीर्वादानं जे उरलेले स्कंद होते ज्याचं प्रभुपादांनी तात्पर्य लिहू शकले नाही, तर त्या सर्वांचं त्यांनी तात्पर्य लिहिलं आणि भागवताचं प्रकाशन झालं. अशा प्रकारे पूर्ण 18 पुस्तक आहेत, 12 स्कंद आहेत. तर त्याचा रोज भागवतचा पाठ पण आपल्या मंदिराच्या द्वारे केला जातो. तर चैतन्य महाप्रभू रोज गदाधर पंडित त्यांच्याकडे जायचे आणि कमीत कमी 2 ते 3 तास रोज भागवताचं श्रवण करायचे. गदाधर पंडित वाचायचे, वाचताना त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे, कारण ते एवढं त्यांना त्या भागवतामध्ये ते घेऊन जायचे. तिथं आहे जणू काही ते तिथं आहेत प्रत्यक्षात, आणि त्या भावामध्ये त्यांचे डोळे पाणी यायचं, सॉरी. आणि त्या भावामध्ये चैतन्य महाप्रभू ऐकायचे रोज. त्यामुळं आपण मंदिरामध्ये तर क्लास असतो 50 मिनिटे 1 तास, चैतन्य महाप्रभू रोज 3 तास ऐकायचे. आणि त्यामुळे प्रभुपाद सांगायचे रोज आपण वाचन केलं पाहिजे ग्रंथांचं, आणि खास करून जे सर्व ग्रंथ आहेत ते गीता भागवतावर आधारित आहेत. त्यामुळे प्रभुपाद सांगायचे कमीत कमी 3 तास रोज अध्ययन केलं पाहिजे. त्यांनी नाही म्हणले की फक्त ब्रह्मचारी किंवा संन्यासी, त्यांनी सगळ्यांसाठी सांगितलं. पण ऍटलिस्ट आपण जेवढं शक्य तेवढं रोज
कमीत कमी अर्धा तास वगैरे आपण रोज वाचन किंवा श्रवण केलं. आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि भगवंतावरचा विश्वास वाढवण्यासाठी या ग्रंथाचं वाचन खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे खास करून मच्चिता मतगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत मामनित दुष्यंतीच रमंतीच. गीतेमध्ये भगवान सांगतात की माझे भक्त एकत्र येतात आणि माझ्या लीलांचं, माझ्या गुणांचं श्रवण किंवा त्याचं मनन करत ते जीवन जगतात आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. तर ती भक्तांची ती हे आहे. अशा प्रकारे भगवंताचं बद्दल श्रवण किंवा पठन हे आपल्याला खूप आनंद देणार आहे. तर भागवताचे खरी रसवादन करण्यासाठी मनुष्याने व्यक्ती भागवताकडून उपदेश स्वीकारला पाहिजे. ग्रंथ भागवत आणि व्यक्ती भागवत. व्यक्ती भागवत म्हणजे गुरु, ग्रंथ भागवत म्हणजे साक्षात ग्रंथ जे भागवताच्या रूपामध्ये भगवंत आहेत, तर त्या ग्रंथ भागवत. आणि शुकदेव गोस्वामी स्वतःच उदाहरण सांगतात. तेवढंच नाही, तर 4 कुमार जे आहेत तर ते पण ब्रह्मवादी होते, पण त्यांना कशा प्रकारे भगवंताच्या चरणाचा तुलसी मिळाली आणि त्यामुळे त्यांचं परिवर्तन झालं. इथे खास करून व्यासदेव कशा प्रकारे शुकदेव गोस्वामींना त्यांनी भागवताचं श्रवण केलं आणि त्यामुळे जे शुकदेव गोस्वामी ज्यांनी निर्विशेष ब्रह्मवादीमध्ये आकर्षण असायचं ते आकर्षण आता भागवतामध्ये झालं, कारण भागवताचे श्लोक त्यांनी ऐकले. तर हे अशा प्रकारे भक्त समाजात श्रीमद भागवता पाहा. शुद्ध भक्तांचा संघ. येस प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. शुद्ध भक्तांचा संघ. शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये श्रीमद भागवताची कथा करण्याचे महात्म्य शौनक मुनींनी नैमिषारण्यातील सभेमध्ये सूत गोस्वामींच्या उपस्थितीत व्यक्त केले होते. सूत गोस्वामींनी हे निश्चितपणे सांगितले आहे की एखाद्या मनुष्याला जर क्षणभरासाठीही शुद्ध भक्तांचा संघ लाभला तर तो क्षण सर्वश्रेष्ठ तथा सर्वाधिक मौल्यवान होय आणि भौतिक दुःखातून मुक्ती देणाऱ्या तथा स्वर्ग प्राप्ती करून देणाऱ्या पुण्यकर्माचीही अशा क्षणाशी मुळीच तुलना करता येणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्याची श्रीमद भागवतावर आसक्ती होते ते भक्त स्वर्ग लोकाची प्राप्ती किंवा निर्विशेषवादी लोकांना प्रिय असलेली मुक्ती अशा लाभांकडे ही दुर्लक्ष करीत असतात. असे असल्यामुळे शुद्ध भक्तांचा संघ इतका दिव्य आणि मौल्यवान असतो की कोणत्याही भौतिक सुखाची त्याच्याशी तुलना करणे शक्य नाही. हरिभक्ती सुधोद्य या शास्त्रामध्ये प्रल्हाद महाराज आणि त्यांचे पिता हिरण्यकश्यपू यांचा संवाद दिलेला आहे. त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू प्रल्हाद महाराजांना म्हणतो, प्रिय पुत्र, संगत अतिशय महत्वपूर्ण असते. संगतीचा परिणाम एखाद्या स्फटिकासारखा दिसून येतो. स्फटिकासमोर आपण जे काही ठेवू तेच त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असते. त्याचप्रमाणे आपण भगवंतांच्या पुष्प समान भक्तांचा संग केला आणि आपली हृदय स्फटिकासारखी स्वच्छ असली तर निश्चितच आपल्यामध्येही तसाच परिणाम दिसून येईल. या संबंधी अगदी उपयुक्त असे आणखी एक उदाहरण म्हणजे एखादा मनुष्य जर वीर्यवान असला आणि एखादी स्त्री निरोगी असली तर त्यांच्या एकत्र येण्याने संतती उत्पन्न होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान स्वीकारणारा आणि दिव्य ज्ञान देणारा असे दोघेही जर प्रामाणिक असतील तर निश्चितच त्यांचे सुपरिणाम दिसून येतात. हरी बोल. तर शुद्ध भक्तांचा संघ. तर सांगितले कशा प्रकारे साधू
साधू संग सर्व शास्त्र होय, लव मात्र साधू संगे सर्व सिद्धी होय. साधू संग सर्व शास्त्र काय, सर्व शास्त्रांचं निचोड आहे की साधूंचा संग केला पाहिजे. आणि लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. आणि 1 दशांश सेकंद जरी आपल्याला साधू संग मिळाला तर सर्व सिद्धीची प्रार्थना आपण करू शकतो, सर्व सिद्धीची प्राप्ती आपण करू शकतो. तर त्यामुळं एवढं महत्व सांगितलेलं साधू संघाचं. त्यामुळे आपण बघतो कशा प्रकारे प्रभुपादांचे शिष्य होते. तर त्यांनी खरं बघितलं तर प्रभुपाद सारखं फिरायचे. प्रभुपाद असं जास्त वेळ एका ठिकाणी राहायचे नाही. जिथं जास्त ग्रंथ वितरण व्हायचं, जिथं जास्त प्रचार व्हायचा, तिथं ते प्रभुपाद राहायचे. पण तिथं पण काही दिवस राहिल्यानंतर बाकीच्या सेंटरमध्ये भक्त खूप उत्साहानं ग्रंथ वितरण करायचे किंवा प्रचार करायचे. आणि त्यामुळं मग तिथला स्कोर जास्त असायचा. मग प्रभुपाद तिथं जाऊन तिथं राहायचे. अशा प्रकारे सारखं किंवा प्रभुपादांना त्यांच्या स्वास्थ्यासाठी पुन्हा भारतात यावं लागायचं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मीटिंग्स, त्यांचे कार्यक्रम यामुळं जास्त प्रभुपाद एका ठिकाणी कधी राहिले नाही. पण भक्तांनी त्यांचा संघ एवढा दृढ घेतला होता, त्यामुळं जरी ते अमेरिकन होते, जरी त्यांना लहानपणापासून असे एक काही संस्कार नव्हते, तरीही त्यांच्यामध्ये एवढं परिवर्तन बघायला मिळतं आपल्याला. तर हे सर्व भक्तांच्या संघामुळे, खास करून प्रभुपाद सारख्या शुद्ध भक्तांच्या संघामुळे त्यांना हे सर्व प्राप्ती होऊ शकलं. तर प्रभुपाद सांगतात, जेव्हा कोणी भाग्यवान व्यक्ती आहे जो शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये येतो, तर त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आपण आतुर आणि उत्सुक राहायला पाहिजे. जेव्हा आपण अशा भक्तांचा संग करतो तेव्हा आपल्या भक्ती भाव वाढ होण्यासाठी मदत होते. जसं समुत्कंठा म्हणजे खूप भयंकर उत्सुकता आणि अव्यर्थ कालत्व, म्हणजे एक क्षणही आपण भगवंताच्या सेवेशिवाय वाया घालवलं नाही पाहिजे. तर अशी भक्तिभाव विकसित होते फक्त शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे. जसं मी सांगितलं की दर्शने पवित्र कर तो मार्ग गुण. तर फक्त दर्शनामुळे जर एवढं शुद्ध कोणी होत असेल तर त्यांचा संग घेणे किंवा त्यांना सेवा करून कितीतरी शुद्धता आपल्याला मध्ये येईल. तर त्यासाठी हे शुद्ध भक्तांचा संघ सांगितलेला आहे. आणि त्यानंतर आणखी 2 राहिले जे महत्वाचे जे 2 अंग आहेत. 64 अंगापैकी प्रमुख 5 अंग आहेत आणि ते 5 अंग आपण बघत आहोत. त्यापैकी 3 अंग बघितले आपण. कशा प्रकारे आपण भक्तिमय भावाने अर्चा विग्रहाची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा अर्चा विग्रहाच्या रूपामध्ये. नंतर भागवताचं वाचन आणि शुद्ध भक्तांचा संघ. त्यानंतर आता 2 आहेत, हरिनाम संकीर्तन आणि मथुरावास. हरिनाम संकीर्तन. प्रशांत प्रभू. वैशाली पवार मात्र. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरिनाम संकीर्तन. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राच्या जपाचे महत्व श्रीमद भागवतातील 2.1.11 या श्लोकात पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे. या श्लोकात सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, हे राजन, जर एखाद्याचे मन आपोआपच हरे कृष्ण महामंत्राचा जप करत किंवा कीर्तनात आसक्त होत असेल तर असे समजले पाहिजे की
त्याने सर्वोच्च सिद्धी प्राप्त केलेली आहे. या श्लोकात विशेष करून असेही सांगण्यात आले आहे की सकाम कर्माच्या फळांची अभिलाषा करणारे कर्मीजन, परमेश्वराशी एकरूप होण्याची अभिलाषा ठेवणारे ज्ञानीजन आणि अष्टसिद्धीच्या मागे लागणारे योगीजन असे सर्वजण आपल्या वैयक्तिक मार्गातील परमोच्च सिद्धी देखील केवळ या महामंत्राच्या जपाने सहज प्राप्त करू शकतील. सुखदेव गोस्वामी या ठिकाणी निर्निर्तम हा संस्कृत शब्द योजतात. या शब्दाचा अर्थ असा आहे की हे आधीच निश्चित झालेले आहे. सुखदेव गोस्वामी स्वतः एक मुक्तात्मा होते आणि म्हणून ज्यांचा निर्णय अद्यापही झाला नाही अशी कोणतीही गोष्ट ते स्वीकारू शकत नाही. म्हणून त्यांनी असे म्हटले आहे की ही गोष्ट आधीपासूनच निर्णित अथवा सुनिश्चित होती की जो मनुष्य दृढ श्रद्धा आणि स्थैर्य दाखवून हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या स्थितीपर्यंत आलेला आहे त्याने सकाम कर्मे, मानसिक तर्कवाद आणि योग स्थिती या सर्व मार्गातील परीक्षा आधीच उत्तीर्ण केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण आदी पुराणातही ते स्पष्ट करतात. ते अर्जुनाला उद्देशून म्हणतात, जो कोणी माझ्या दिव्य नामाचा जप करत असतो तो सतत माझ्या संगतीत असतो. आणि मी तुला स्पष्टपणे सांगतो की हे अर्जुना, अशा भक्ताला मी सहज विकला जातो. पद्मपुराणातही असे म्हटले आहे की ज्या मनुष्याने अनेकानेक जन्माकरिता वासुदेवांची पूजा केली आहे केवळ त्यांच्याच ओठावर हरे कृष्ण महामंत्र उपस्थित राहू शकतो. तेथे असेही म्हटले आहे की भगवंतांचे पवित्र नाम आणि स्वतः भगवान यांच्यामध्ये काहीच अंतर नाही आणि म्हणून भगवंतांचे नाम भगवंता इतकेच पूर्ण आहे, शुद्ध आहे आणि नित्य आहे. हरिनाम हा भौतिक ध्वनी नसून त्यांच्यामध्ये कोणतेही भौतिक प्रदूषण ही असू शकत नाही. आणि म्हणून ज्या मनुष्याने आपल्या इंद्रियांचे शुद्धीकरण केलेले नाही तो अपराध मुक्त हरिनाम जप करू शकत नाही. म्हणजेच भौतिक अथवा जड इंद्रिय व्यवस्थितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकत नाही. परंतु नाम जपाच्या या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या भक्ताला शुद्धीकरण करण्याची एक सुसंधी प्राप्त होते, जेणेकरून तो अपराधरहित हरिनाम जप करू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी असा उपदेश केला आहे की प्रत्येकाने आपल्या हृदयातील साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा. जर त्यांच्या हृदयातील धूळ स्वच्छ झाली तर त्याला या हरिनामाचे महत्त्व समजू शकते. ज्या लोकांना आपले हृदय स्वच्छ करावयाचे नाही त्यांनी स्वच्छ करावयाचे नाही किंवा ज्यांना वस्तू अशा जशा आहेत तशाच ठेवायच्या आहेत ते लोक हरे कृष्ण महामंत्राच्या जपापासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतात. म्हणून आपल्याला भगवंताविषयी असलेली आपली सेवा वृत्ती विकसित करण्यास प्रोत्साहित केले जाते, कारण तसे केल्याने आपण अपराधमुक्त जप करू शकतो. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याला सेवा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याचप्रमाणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचा विधीही शिकवला जातो. एखाद्याने आपली स्वाभाविक सेवा वृत्ती विकसित केल्यावर त्वरित त्याला महामंत्रातील दिव्य नामाचे दिव्य स्वरूप समजून येते. हरी बोल प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. तर दुसऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे. आता माझ्याकडं ते लॅपटॉप नाही दाखवायला, तर त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे 2.1.11. प्रशांत भाऊ तुम्ही काढू शकता का? हा, दाखवा सगळ्यांना. आपण तो श्लोक म्हणूया. 2.1.11 दुसरा स्कंद पहिला अध्याय 11वा श्लोक. तर याच्यामध्ये हरिनामाचं संकीर्तन त्याचं महत्व सांगितलेलं. जर एखाद्याचे मन आपोआपच महामंत्राच्या जप किंवा कीर्तनात आसक्त होत असले तर असे समजले पाहिजे की त्याने सर्वोच्च स्थिती प्राप्त केलेली आहे. तर ते ऑलरेडी जसं निर्णितम, रूपा श्री गोस्वामी सांगतात निर्णितम,
निर्णीतम म्हणजे काय, हे आधीच निश्चित झालेलं आहे. त्यामुळे शुद्ध 2.1.1 ना गोस्वामी प्रभुजी? हा 2.1.1 ना? हा 11 11 तर त्यामुळं तर कोणती गोष्ट करू शकत नव्हती. त्यामुळं ही गोष्ट आधीपासून निर्णित किंवा सुनिश्चित आहे. मनुष्य दृढता ते राखून स्थितीमध्ये जपामध्ये झालेला आहे. त्याने सकाम कर्म, मानसिक तत्व आणि योगी सिद्धी या सर्व मार्गात आधीच उत्तम दाखवा प्रोजेक्ट. हा तर भगवान सांगतात, जो माझा नाव घेतो आहे, जप करत आहे, तो माझ्या संततीमध्ये आहे. मी तुला स्पष्टपणे सांगतो हे अर्जुना, अशा भक्ताला मी सहज विकला जातो. म्हणजे किती भगवंत स्वतःला विकून देतात त्या भक्ताला जो सतत भगवानाचे जातात. एक खूप सुंदर श्लोक आहे. शुद्ध गोस्वामी परीक्षित महाराजांना नावाचं महत्व सांगत आहे. एतान विद्यमानानाम् इच्छतां कुतो भयम् इच्छितां कुतो भयम् योगिनां नृपनिर्णीतम् योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम् हरेर्नामानुकीर्तनम् एतन्निर्विद्यमानानाम् इच्छतां कुतो भयम् इच्छतां कुतो भयम् योगिनां नृपनिर्णीतम् योगिनां नृपनिर्णीतम् हरेर्नामानुकीर्तनम् हरेर्नामानुकीर्तनम्. तर त्यामध्ये शुद्ध गोस्वामी सांगतात, हे राजा परीक्षित महाराज, जर कोणी सतत भगवंताचं नाम कीर्तन करत असेल तर जे महान महान व्यक्ती होऊन गेले, जे त्यांनी हा भीती नसता आणि शुअर शॉट म्हणजे नक्कीच हा यश मिळण्याचा साधा मार्ग, सोपा मार्ग दिलेला आहे. एवढंच नाही तर ज्यांना भौतिक इच्छेपासून मुक्ती पाहिजे, ज्यांना भौतिक इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि जे स्वतः आत्मतृप्त आहेत ज्ञान, दिव्य ज्ञान घेतल्यानंतर, अशा सर्व लोकांचा एकच मार्ग दिलेला आहे, तो आहे सतत भगवंताच्या नामाचं कीर्तन करणे. तर हे कोण सांगत आहे? तर हे जे साक्षात ब्रह्मवादी होते पहिल्यांदा, तर ते आता शुद्ध गोस्वामी एक महान भक्त बनले, तर त्यांनी याचं पुष्टी केलेली आहे. त्यामुळे सांगितलंय कशा प्रकारे ज्या मनुष्याने अनेकाने जन्माकरिता वासुदेवांची पूजा केली आहे, केवळ त्याच्याच ओठावर हरे कृष्ण तर पद्मपुराणात खूप मोठं सुंदर गुणगान गायलेलं आहे. आणि अपराध, ज्या मनुष्याने आपले इंद्रिय शुद्धीकरण केलेले नाही, तो अपराध मुक्त हरिनाम जप होऊ शकत नाही. अपराध आणि पाप ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. अपराध म्हणजे काय? तर अपराध म्हणजे आपली भक्ती पूर्णपणे चोक होते. चोक म्हणजे काय? आपल्याला माहिती घरामध्ये बेसिन असते किंवा घरामध्ये घरामध्ये पाणी जातच नाही, चोकअप होऊन जातं. तसंच भक्ती चोकअप होऊन जाते. जे आपलं भक्तीला तर बीज आहे तर त्यांनी ते कुजून जातं, म्हणजे त्याच्या खाली वाढ होत नाही. आणि हे आध्यात्मिक स्तरावर आहे अपराध. पाप हे भौतिक स्तरावर आहेत
आणि पाप म्हणजे काय की भगवंताने दिलेल्या नियमाचं पालन नाही करणे. भक्तीमध्ये आपण म्हणजे पतन होतं, भक्ती बंद होत नाही. जसं 4 नियमाचं पालन करताना कुणीतरी कमी पडतं तर ते पाप आहे. अपराध म्हणजे खूप मोठं अपराध म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अपराध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं आपण बघितलं सेवा अपराध आहे, नाम अपराध आहे, वैष्णव अपराध आहे. तर 2 गोष्टी आहेत. पाप म्हणजे भौतिक स्तरावर, अपराध म्हणजे आध्यात्मिक स्तरावर. पाप म्हणजे भगवंताने दिलेल्या नियमाचं उल्लंघन करणे आणि अपराध म्हणजे खास करून सेवा अपराध, नाम अपराध, वैष्णव अपराध, खाम अपराध अशा वेगवेगळ्या अपराधांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. अपराध केलेलं काय होतं की आपली भक्ती ही बंद होऊन जाते, म्हणजे वाढ होत नाही. जे केलेलं राहतं पण त्याची वाढ होत नाही. आणि पाप म्हणजे काय की आपल्या भक्तीमध्ये बदल होतात. तर अशा प्रकारे हा 2 गोष्टींचा इथे केलेला आहे. तर त्यामुळं भौतिक किंवा जड इंद्रिये व्यवस्थित महामंत्र जप शकत नाही, परंतु नाम जपाच्या या पद्धतीने स्वीकार करण्यासाठी एक सुसंधी प्राप्त होते, जेणेकरून तो अपराध नाम तर सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण आपली जी भूल आहे ती नष्ट करायचं जप करायचं आहे, ज्याद्वारे आपल्याला स्वच्छ होईल. आध्यात्मिक शिष्याला सेवा करण्याचे शिक्षण दिले जाते. त्याचवेळी महामंत्र केला जातो. एखाद्याने आपली स्वाभाविक भक्ती विकसित केल्यावर होईतच मंत्रातील दिव्य नामाचे मथुरा निवास आपण पुढच्या वेळेस बघू. चर्चा करा. पुढचा धडा आहे 13वा धडा, तो ह्याच्यावर चाललाय. विस्तार रूपाने आणखी मार्गदर्शन दिलेलं आहे. अशा प्रकारे 13वा अध्याय आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय, श्री रूप गोस्वामी पाद की जय, श्री सिंधु की जय, जय गौर हरि।